मोठी बातमी सध्या समोर येते। मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजप आमदार मिहिर कोटेचा तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। एका नामांकित विकासकानं चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। डीपी रोड घटनास्थळाला मिहिर कोटेचा भेट देणार असल्याची ही माहिती आहे। घटनास्थळाच्या पाहणीनंतर ते तक्रार दाखल करणार आहेत। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। विकासकानं डीपी रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे आक्रमक झालेले आहेत। तर सध्या या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मिहिर कोटेचा हे तक्रार दाखल करतील आणि त्यानंतर ते नेमकं काय संबोधन करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडून कशा पद्धतीने होते आणि त्याचबरोबर या सगळ्यावर कशा पद्धतीने कारवाई होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पोलीस अधिकाऱ्यांशी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे चर्चा करताय। या सगळ्या प्रकरणाची माहिती ते देत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, मिहिर कोटेचा हे पोलिसांच्या भेटीला पोहोचले, काय अधिक माहिती? नक्कीच आपण या ठिकाणी भाजपचे आमदार कोटेचा हे मुलुंड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघितलं मिहिर कोटेचा हे मुलुंडमध्ये डीपी रस्ता चोरीला गेलेला आहे याचा बाबत ते पूर्ण उघडकीस करणार आहे आणि याचा गुन्हा नोंदवण्यासाठी म्हणजे दाखल झालेले आहेत आणि ते पोलीस अधिकारी यांच्याशी आपण विविध संवाद देखील साधत आहेत आणि त्यांना या ठिकाणी पथक देणार आहेत आणि त्यामध्ये ते जे विकासक आहेत त्यांनी या ठिकाणी जो डीपी रोड चोरलेला आहे त्याच्याबाबत तक्रार केली जाणार आहे। त्याबाबत काही ज्याचा गुन्हा नोंदवून त्याच्यावरती ऍक्शन घेण्याबाबत देखील याबाबत सांगत आहे। मनोज, साधारण किती वेळात मिहिर कोटेचा हे पत्रकारांशी संबोधन करतील? नक्कीच आपण या ठिकाणी पहिला तर मिहिर कोटेचा हे पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत गुन्हा नोंदवण्यासाठी आणि आपण बघू शकता की ते पोलीस अधिकारी यांना पत्र हे देत आहेत आणि त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी देखील सांगणार आहेत आणि त्यानंतर त्याच्या जो डीपी रस्ता चोरीला गेलेला आहे त्यांनी जाऊन संपूर्ण रस्ता हा माध्यमांसमोर दाखवणार आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। संपूर्ण जो प्रकार आहे तो या ठिकाणी उघडकीस आणणार आहे। निश्चित मनोज, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। एका नामांकित विकासकानं चोरी केल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचले। डीपी रोड घटनास्थळाला भेट देऊन मिहिर कोटेचा यांनी ही सगळी तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणी पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुलुंडमधला डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचे नेमके धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुलुंडमधलं हे सगळं प्रकरण आहे। मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। अगदी काही वेळातच मिहिर कोटेचा हे संबोधन करतील आणि त्या दरम्यान ते नेमकं काय नेमके मोठे खुलासे करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा पोहोचलेले, त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना या सगळ्या तक्रारी संदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडूनही घेण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास नेमका कसा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकातली पाहतोय। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा हे पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्या दरम्यान ते या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करतील। या सगळ्या प्रकरणी नेमकं मुख्य आरोपी कोण आहे, त्याचबरोबर हे सगळं प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं या सगळ्या प्रकरणाचा खुलासा मिहिर कोटेचा यांच्याकडून केला जाईल। विकासकानं डीपी रस्ताच चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी हा आरोप केलेला आहे। तर मिहिर कोटेचांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेत पोलीस स्थानकात या सगळ्या प्रकरणात तक्रार ही दाखल केलेली आहे। तर डीपी रस्ता हा नामांकित एका विकासकानं चोरी केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या संदर्भातली तक्रार ही दाखल केलेली आहे। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा पोहोचलेत आणि त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली।
त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं निवेदन, या सगळ्या प्रकरणाची तक्रार ही मिहीर कोटेचा यांनी पोलिसांकडे हे निवेदन देत तक्रार दाखल केलेली आहे। आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कशा पद्धतीनं होतो आणि त्याचबरोबर हा जो नामांकित विकासक आहे तो नेमका कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मिहीर कोटेचा अगदी काही वेळातच ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळी हा नामांकित विकासक नेमका कोण आहे याचा खुलासा त्यांच्याकडून केला जाईल। त्याचबरोबर या विकासकाचे आणखी धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेले याचाही खुलासा मिहीर कोटेचा यांच्याकडून केला जाईल। त्यामुळे मिहीर कोटेचा यांच्या या पत्रकार परिषदेकडे माध्यमांशी करणाऱ्या संवादाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केलेला आहे। या संदर्भातली तक्रार मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहीर कोटेचा यांनी केलेली आहे। अगदी काही वेळातच मिहीर कोटेचा हे पत्रकारांशी संवाद साधतील। एका नामांकित विकासकानं हा रस्ता चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हा नामांकित विकासक नेमका कोण आहे, त्याचे लागेबंधे नेमके कोणाकोणाशी जोडलेले आहेत, या सगळ्याचा खुलासा अगदी काही वेळातच भाजप आमदार मिहीर कोटेचा करतील। काही वेळातच मिहीर कोटेचा हे माध्यमांशी संवाद साधतील। सध्या ते पोलीस अधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात, या सगळ्या प्रकरणाची माहिती देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताय। कोटेचांनी तक्रार आपली नोंदवलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती त्यांच्याकडून या पोलीस अधिकाऱ्यांना दिली जाते। आता पोलीस अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची नेमकी कशा पद्धतीनं चौकशी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। हा विकासक नेमका कोण आहे, या विकासकानं हा सगळा प्रकरण, हा सगळा घोटाळा नेमका कशा पद्धतीनं केलाय, या सगळ्याचा खुलासा अगदी काही वेळातच होईल। तर भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पोलिसांमध्ये या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। मुलुंडमधला हा डीपी रस्ता, या डीपी रस्त्याचं हे सगळं प्रकरण, हा डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केलेला आहे। तर भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या प्रकरणाची तक्रार ही दाखल केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे। अगदी काही वेळातच मिहीर कोटेचा हे पत्रकारांशी, माध्यमांशी संवाद साधतील आणि त्या दरम्यान मिहीर कोटेचा आणखी कोणते मोठे गौप्यस्फोट करतात, नेमके कोणते मोठे खुलासे या सगळ्या प्रकरणी करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर विकासकानं, एका नामांकित विकासकानं हा रस्ता चोरल्याचा आरोप मिहीर कोटेचा यांनी केलेला आहे। भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केली आहे। गणेश सर बूम चालू करा। हो गणेश समोर करा ना। हे रिजवान बूम नीचे करा। हो गणेश सर बूम थोडंसं खाली करा ना। हे रिजवान ठीक आहे, पेपर टाकून द्या। आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं हा कागद आहे। हां सर तसंच ठेवा, एक मिनिट। मोबाईल पार्टी आहे थोडं आणि त्यानंतरचा हा कागद आहे। आता हे दोन्ही महानगरपालिकेचे जे कागद आहे ते काय मी तुम्हाला सांगतो। साधारणपणे आपल्याला कोणताही बांधकाम करायचं असेल किंवा काही प्रकल्प करायचा असेल तर आपण महानगरपालिकेमध्ये शुल्क भरून त्या भूखंडाचा डीपी प्लॅन व डीपी रिमार्क आपल्याला हे डीपी प्लॅन आणि डीपी रिमार्क भेटतो। सर्व सेट आहे, चालू करूया। एक मिनिट सर। आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीनियर PI यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा DP रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा। आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे, तर हे मुलुंड पश्चिममध्ये
ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर, तिकडे हा DP रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा DP रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे. आता हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा विकास कार्य तुम्हाला करायचं असेल, आता आमची नगरसेविका दीपिका घाग हे निवडून आल्यानंतर हे फर्स्ट टाईम नगरसेवक आहे, माझ्याकडे आली होती की आपल्याला 5 वर्षात किमान 2 नवीन रस्ते माझा वॉर्डात करावा, त्यासाठी आपण मदत करा. आम्ही DP शीट उघडून बसलो. हे असते DP शीट. आता या DP शीटमध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईनवरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोडपर्यंत मोठा रस्ता जातो. म्हणलं हे चांगलं आहे, ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे. मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना. तर मी बोललो हे DP रोड गेला कुठे? तर DP रोड चोरीला गेलेला आहे. ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो DP रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे. म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून DP रिमार्क आणि DP प्लॅन काढले. तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेसनंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS मार्ग आहे. हा जो रोड आहे तो अजूनही महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये DP रोड दाखवतो आणि तुमच्याबरोबर मी त्या जागावरती जाणार आहे. तिकडे तुम्ही बघितलं तर तो ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग आहे आणि तो पब्लिक रोड नाही आहे. आणि म्हणून मी आमचे सिनियर PIंना सांगितलं की रोड चोरीला गेलेला आहे. चोर कोण आहे, चोरीला गेलेली मालमत्ता कुठे आहे याचीही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही चौकशी करा, गुन्हा दाखल करा आणि हे रोड जो DP रोड आहे तो जनतेची मालमत्ता आहे, ते महानगरपालिकेला सुपूर्द करून तुम्ही द्या, जेणेकरून महानगरपालिका हे लोकांची सेवेसाठी उपलब्ध करून देणार. आता दुसरी बाब बघा कशी आहे. एखादा कॉम्प्लेक्सला OC आल्यानंतर हे DP रोड ज्युरिस्डिक्शन याचा येतो T वॉर्डचा. आता आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्या वॉर्ड ऑफिसरला त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आलेला DP रोड हे अस्तित्वात आहे की नाही, चोरीला गेला की नाही याची काळजी नाही आहे किंवा त्यांना लक्षात नाही आहे. आणि म्हणून मी त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की तुमचा ज्युरिस्डिक्शनमधला रोड हे चोरीला गेलेला आहे, जागे व्हा आणि तो रोड मिळवा आणि जनतेची सेवेसाठी त्याचा लोकार्पण करा. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हे बघा, आम्ही सत्तेत आहोत, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून एखादा विकासक आणि तोही ओबेरॉय सारखा हे एक DP रोड घडून जायचा प्रयत्न जर करत असेल तर माझा कर्तव्य आहे की सर्वप्रथम जनतेची मालमत्ता जनतेला परत मिळवून देण्यासाठी. आता हा विषय माझा मतदारसंघाचा आहे. या सर्व बाबींमध्ये कोणत्याही मंत्री किंवा महापौर याचा रोलच नसतो, कारण हे सर्व परवानग्या IOD, CC, OC हे तर महानगरपालिका देते. आणि गंमताचा भाग बघा, याची IOD, CC आणि OC हे 2024ला झालेली आहे. त्यावेळी तर महापौरच नव्हता.
तर 2024मध्ये हे ज्यावेळी लेआउट CC झाली त्यावेळी हे अपेक्षित होता की हा DP रोड महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात यावा, पण अद्यापही तो झालेला नाही आहे. आणि तो म्हणून मी सांगतो तो चोरीला गेलेला आहे. आणि आमच्या निदर्शनात कधी आला, आमची नगरसेविका येऊन माझ्याकडे बसली होती दीपिका गाग, की आम्हाला किमान 2 नवीन रस्ते ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी माझ्या वॉर्डामध्ये आपण करूया. आणि साहेब तुम्हाला अनुभव आहे. आणि म्हणून मी ज्यावेळी DP शीट उघडली की कोणकोणते प्रस्तावित DP रोड आहे आणि आपण ते डेव्हलप केले तर ट्रॅफिकची कोंडी कमी होणार, त्याचाच मला हे सापडलं. मी घटनास्थळी गेलो की हे रोड कुठे आहे, तर बघितलं तर तिकडे तर ओबेरॉयचा 60 मंजिली इमारत उभी आहे. तो रोड गायब आहे, बॅरिकेटेड आहे, गेटेड आहे. म्हणून मी सर्व आधी, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मी हव्यात तीर मारत नाही. 2 महिने मी पूर्ण फाईल वाचली आणि मग मला समाधान झाला की निश्चितच हा रोड चोरीला गेलेला आहे आणि याच्यावरती आपण आता गुन्हा दाखल केला पाहिजे. या रोड चोरीमध्ये आरोपी आणि सहआरोपी कोण आपण इथे तक्रार कोणाच्या नावाने दिली, आरोपी आणि सहआरोपी? बघा, याच्यात मी यांना चौकशी करून आरोपी शोधण्यासाठी सांगितलं. जर तुम्ही मला विचारलं तर आरोपी 101% हे सर्व बांधकामामध्ये विकासक असतो. या केसमध्ये विकासक ओबेरॉय रिअल्टी आहे. आणि दुसरा, एखादा विकासक तेवढा तज्ज्ञ नसेल, मी ओबेरॉयला बेनिफिट ऑफ डाऊट देतो की विकासक असूनही त्यांना टेक्निकल जास्त माहिती नसावी, पण त्यांचा जो आर्किटेक्ट आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस अंडर, आर्किटेक्ट हे जबाबदार आहे या सर्व बाबींसाठी. तर कुठे नाही तर कुठे विकासक आणि आर्किटेक्ट यासाठी जबाबदार. मी आधी सांगितलं की एखादी वास्तूला OC आल्यानंतर वॉर्डाचा ज्युरिस्डिक्शन येतो आणि 2 वर्षापासून DP 2034 DCPR 2034 मध्ये हा रस्ता दिसतोय, म्हणून हे वॉर्डाची जबाबदारी आहे की माझा DCPR 2034 मध्ये जो रस्ता दिसतोय ते मला लोकांसाठी लोकार्पण केलं पाहिजे. म्हणून निश्चितच अंशतः वॉर्ड ऑफिसरची पण जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर हे प्रश्न बिल्डिंग प्रपोजल व DP विभाग जो महानगरपालिकाचा आहे त्यांनाही उत्तर द्यावं लागेल. कारण बघा, तुम्ही 5 ऑगस्टला पैसे भरले तर ऑनलाईन DP प्लॅन काय बोलतो, हा रोड आहे आणि तो DP रोड आहे. पण आपण आता तिकडे जाणार आहोत आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहणार तिकडे DP रोड नाही आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे महानगरपालिकाचे काही अधिकारी याचं उत्तर देऊ शकतात. आणि विकासक आणि त्याचा आर्किटेक्ट निश्चितच याच्यासाठी जबाबदार आहे. एवढी भली मोठी इमारत त्या ठिकाणी उभी राहत असताना देखील जो BMCच्या प्रोपोजल याच्यामध्ये खाली रस्ता दाखवला जातो, त्याबाबत तुम्ही काय म्हणता? नाही, हे बघा, मी एवढंच सांगू इच्छितो की जे अनुभव येतात की एखादा सर्वात मोठा विकासक असतो, त्यासाठी महानगरपालिकेमध्ये वेगळे नियम अटीतटी असतात आणि एक साधारण छोटीशी रिडेव्हलपमेंट करणारा विकासक असतो, त्यासाठी वेगळे कायदे नियम कानून अटीतटी असतात. आणि याचा बेस्ट उदाहरण हा विषय आहे की मुंबईचा टोकाचा विकासक ओबेरॉय रिअल्टी, त्याला जसं तुम्ही विचारलात त्याला कायदे नियम लागू होत नाही. म्हणून आज 6 ऑगस्ट सकाळी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत आपण जर आता आपला मोबाईल ओपन केला आणि महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये गेले आणि त्यांचा शुल्क भरला तर तुम्हालाही ही प्रिंटआउट रसीद सकट येणार की आज पण हा DP रोड आहे, पण वास्तव्यात तो नाही आहे. म्हणून मी सांगतोय की DP रोड चोरीला गेलेला आहे आणि मुलुंड पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा. हे आता चौकशीत माहीत पडेल. कारण हा जो पत्र आहे ते मी यांना तर दिलेलाच आहे, त्यासोबत वॉर्ड ऑफिसरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बिल्डिंग प्रपोजल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर DP
हे सर्वांनाही, आणि जे आपले विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत पूर्व उपनगरे, कारण अल्टिमेटली हा पूर्ण जो झोन आहे तो अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेचा खाली येतो, त्यांनाही दिलेले आहे की तुमचाही झोनमध्ये चोरी झालेली आहे तर तुमच्याकडनंही अपेक्षा आहे की तुम्ही चौकशी करा. नगरविकास खात्याला तुम्ही तक्रार केली का? नगरविकास मंत्री नाही, नगरविकास खात्याची आणि नगरविकास मंत्र्याची याच्यात काय रोलच नाही आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ही सर्व परवानग्या नगरविकास विभाग यांनी DCPR बनवला. DCPRमध्ये काही तुम्हाला बदल करायची असेल तर ते कमिशनरला नगरविकास खात्याला लिहावं लागतं, कारणं द्यावं लागतं. एखादा DP रिझर्वेशन जर बदली करायचा असेल तर त्याची लांबलचक प्रक्रिया आहे. तर नगरविकास खात्याला आजपर्यंत कोणी काही सांगितलंच नाही आहे किंवा एक साधा पत्रही महानगरपालिकेद्वारा लिहिण्यात आलेलं नाही आहे की हा DP रोड आता आम्हाला डिलीट करायचा. सर, भूखंडाला घेऊन पाहिलेलं तर आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेले आहेत, जुहू आणि नांदेडमध्ये जागा आहे 16 एकर, कुठल्या तरी SVKM संस्थेला दिलेले आहे. कुठेतरी भाजपला जाते की काही जागा त्यासंदर्भात पत्र देवेंद्र फडणवीसला देखील दिले आहे. पाहिलेलं जात आहे जागेचा वाद निर्माण. हे बघा, तो विषय काय मला माहीत नाही आहे, तो जूचा विषय. माझे गेले 8-10 दिवस मला आपल्यासमोर ही सर्व चोरीची प्रकार घेऊन यायची होती. तर मी तर पूर्ण माझा मतदारसंघात कशा प्रकारे एक DP रोड एका मोठ्या विकासकांनी चोरी केलेला आहे, मी ते स्टडी आणि माझा होमवर्कमध्ये व्यस्त होतो. तुम्ही जे विषय म्हणतात ते मला माहीत नाही. सर, पाहिलं तर गुंडी गुढ्यावर आता राजकारण सुरू झालेलं आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस असतील, मोदी, अमित शहा यांना गुंगा बुद्धा असं म्हणतात. हे बघा, ते रोज सकाळी काय म्हणतात मी तर ऐकत पण नाही, कारण मला ते क्रिमिनल वेस्ट ऑफ टाईम वाटतो आणि जे मी ऐकलं नाही त्याच्यावरती भाष्य करणार नाही. आणि जे काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचे सकपाळ जे बोलले त्याचं उत्तर आमचे पक्षाचे प्रवक्त्यांनी दिलेलं आहे. माझा एवढंच निवेदन आहे, आपल्याला विनंती आहे की मुलुंडमध्ये झालेली रस्ते चोरीबाबत तुम्ही मला प्रश्न विचारा. धन्यवाद. आपण त्या घटनास्थळी जाऊया. हे कुठे मी तुम्हाला सांगतो, मी गाडी घेतो, मी गाडीचं नियोजन पण केलं आहे. तुम्हाला यायचं असेल तर हे NVS रोड का जो पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, त्यापासून 10 मीटरच पुढे भांडूप दिशेमध्ये आपण गेलो तर तिकडेच आहे. आपल्या गाडी मागे आमची गाडी. हो, आणि तिकडे इतर तुम्ही प्रश्न विचारा. तर मिहिर कोटेचा यांनी माध्यमांना सर्व पुरावे हे दाखवलेले आहेत. विकासक ओबेरॉय यांनी हा रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. तर स्थानिक नगरसेवकांनी या संदर्भातली माहिती दिली. ओबेरॉय बिल्डर यांनी प्रकल्पासाठी रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. रस्ता परत मिळावा, पोलिसांना कारवाई करण्याची विनंती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे. तर जनतेची मालमत्ता जनतेला परत मिळवून देणं हे कर्तव्य असल्याचं मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी DP रस्त्याची आवश्यकता आहे आणि ज्यावेळी या रस्त्या संदर्भातला आढावा घेण्यात आला त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. आता भाजप आमदार मिहिर कोटेचा हे या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी रवाना होत आहेत. तर ज्यावेळी ह्या सगळ्या घटनास्थळावरती हा रस्ता ओबेरॉय इमारतीचा भाग झाल्याचा आरोप हा मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. ते सध्या या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी चाललेले पालिकेचे अधिकारीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात असंही मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे. DP रोड कागदावर आहे, वास्तवात मात्र नाही. याच सगळ्या आरोपांची पाहणी करण्यासाठी, या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे रवाना झालेले आहेत. तर विकासक ओबेरॉय यांनी रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. या संदर्भातलं निवेदन मिहिर कोटेचा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलंय. हो, आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीनियर PI यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा DP रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा. आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे. तर हे मुलुंड पश्चिममध्ये ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर, तिकडे हा DP रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा.
आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा DP रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे। तर या संदर्भातली तक्रार ही पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिलेली आहे। ओबेरॉय बिल्डर यांनी या प्रकल्पासाठी रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। रस्ता परत मिळावा अशी मागणीही भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। भाजप आमदार मिहिर कोटेचा हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झालेले आहेत। स्थानिक नगरसेवकांनी या संदर्भातली माहिती दिली। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या DP रोडचा वापर केला जाऊ शकतो अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली। दीपिका घाग आणि नील सोमय्या यांनी या संदर्भातली मागणी केल्यानंतर मिहिर कोटेचा यांनी या सगळ्या प्रकल्पासंदर्भातला आढावा घेतला आणि त्याच दरम्यान ओबेरॉय बिल्डरनं हा सगळा रस्ता DP रोड जो आहे तो आपल्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतला अशी माहिती मिहिर कोटेचा यांनी मिळवली आणि त्यानंतर मिहिर कोटेचा यांनी आज या सगळ्या संदर्भातली तक्रार ही पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकामध्ये मिहिर कोटेचा यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार दिलेली आहे। ओबेरॉयची 60 मजली इमारत ही उभी करण्यात आली, रस्ता मात्र गायब झालेला आहे असा आरोपही मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। चोरीला गेलेली मालमत्ता परत द्या अशी मागणी यावेळी मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे। रस्ता हा ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग करून घेण्यात आलेला आहे। तर 60 मजली इमारत इथे उभी केली, मात्र रस्ता गायब झाल्याचंही मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे। तर याच रस्त्याची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे रवाना झालेले आहेत। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। भाजप आमदार मिहिर कोटेचा हे या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झालेत। आम्ही DP शीट उघडून बसलो। हे असते DP शीट। आता या DP शीटमध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईन वरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोडपर्यंत मोठा रस्ता जातो। म्हणजे हे चांगलं आहे। ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे। मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना। तर मी बोललो हे DP रोड गेला कुठे? तर DP रोड चोरीला गेलेला आहे। ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो DP रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे। म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून DP रिमार्क आणि DP प्लॅन काढले। तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेस नंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS मार्ग आहे। हा जो रोड आहे तो अजूनही महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये DP रोड दाखवतो आणि तुमच्याबरोबर मी त्या जागावरती जाणार आहे। तिकडे तुम्ही बघितलं तर तो ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग आहे आणि तो पब्लिक रोड नाही आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दळकर सध्या आपल्यासोबत जोडलेले। मनोज, मिहिर कोटेचा यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे ओबेरॉय बिल्डरनं आपल्या प्रकल्पामध्ये हा रस्ता समाविष्ट करून घेतलाय, काय अधिक माहिती? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर या मिहिर कोटेचा यांनी DP रोड चोरीला गेलेला आहे असा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी मिहिर कोटेचा हे मुलुंड पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी पोलीस अधिकारी यांना पत्रक दिलेलं आहे आणि त्याचा DP रस्ता हा चोरीला गेला याचा शोध घेण्यासाठी सांगितलेला आहे। आणि आपण बघितलं तर हा DP रस्त्यावरती पूर्णपणे ओबेरॉयची त्या ठिकाणी बिल्डिंग उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण DP रस्ता आपण बघितलं या ठिकाणी संपूर्ण कॅप्चर केला गेलेला आहे। आणि हा रस्ता आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये खाली दाखवला जात आहे। हा या ठिकाणी आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। पण संपूर्ण रस्ता आपण या ठिकाणी बघितलं तर ओबेरॉय कडून पूर्णपणे कॅप्चर करण्यात आलेला आहे। बहुमजली इमारत या ठिकाणी उभी केली गेलेली आहे आणि हा संपूर्ण रस्ता आपण बघितलं तर या ठिकाणी ओबेरॉयनी कॅप्चर केलेला आहे आणि त्याचीच पाहणी करायला आता मिहिर कोटेचा हे या ठिकाणी माध्यमांना देखील घेऊन जात आहेत आणि कशा प्रकारे ओबेरॉयनी पूर्णपणे रस्ता हा कॅप्चर केला हे संपूर्ण त्याचा खुलासा या ठिकाणी करणार आहे। तसंच आपण बघितलं तर जो
महानगरपालिकेमध्ये देखील आपण वेबसाईटमध्ये हा रस्ता ते सातत्याने बोलतायत की दाखवला तरी महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये पूर्णपणे रस्ता हा क्लिअर दाखवतोय, पण त्या ठिकाणी ओबेरॉय यांनी ही संपूर्ण रस्ता कॅप्चर केला आणि त्या ठिकाणी मोठी इमारत आपण म्हणतो या ठिकाणी उभी केलेली आहे. त्याची पाहणी आता मिहिर कोटेच्या देखील करणार आहेत आणि ते दाखवणं देखील आहेत माध्यमांना आणि कशा प्रकारे हा कॅप्चर केलेला रस्ता आहे डीपी रोड चोरीला गेलेला आहे त्याचा खुलासा या ठिकाणी ते करणार आहे. मनोज, साधारण किती वेळात भाजप आमदार मिहिर कोटेचा हे घटनास्थळी पोहोचतील? नक्कीच आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण या डीपी रोडला या ठिकाणी पोहोचत आहेत आणि संपूर्ण माध्यमांशी पुन्हा एकदा कशा प्रकारे हा ओबेरॉयनी संपूर्ण रस्ता कॅप्चर केलेला आहे ते संपूर्ण संवाद हे माध्यमांशी करणार आहेत, संपूर्ण खुलासा या ठिकाणी करणार आहेत. कारण की आपण या ठिकाणी बघितलं महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये पूर्णपणे रस्ता हा ओपन आहे. त्यामध्ये आपण बघितलं मुलुंड हा रस्ता भरपूर रहदारीचा आहे, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असतं आणि ते ट्रॅफिक सोडवण्यासाठी या ठिकाणी मुंबई नागरिकांना चांगला रस्ता देण्यासाठी या आपण बघितलं मिहिर कोटेच्या प्रयत्न करत आहेत. पण या ठिकाणी संपूर्ण रस्ता जो डीपी रस्ता आहे त्या ठिकाणी ओबेरॉयनी मोठी इमारत ही उभी केलेली आहे आणि संपूर्ण रस्ता या ठिकाणी कॅप्चर केलेला आहे. आणि त्यासाठी आता कशा प्रकारे पालिका अधिकारी देखील वॉर्ड अधिकारी देखील या ठिकाणी दोषी आहेत हे देखील मिहिर कोटेचे हे संपूर्ण संवाद साधणार आहेत. मनोज, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ओबेरॉय बिल्डरवरती मिहिर कोटेचा यांनी हा सगळा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर ओबेरॉय बिल्डर्सच्या आर्किटेक्चरवरही मिहिर कोटेचा यांच्याकडून आरोप करण्यात आलेत. नक्कीच आपण बघतो तर या ठिकाणी मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे की ओबेरॉय जे आर्किटेक्चर आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोषी आहेत. कारण की ओबेरॉय यांना संपूर्ण त्याची आतली माहिती नसेल पण आर्किटेक्ट यांना संपूर्ण माहिती असते डीपी रस्ता कशा जे आपण प्लॅन मिळवतो त्याच्यानंतर कशा प्रकारे या ठिकाणी हा रस्ता आपलं इमारत या ठिकाणी उभी करायची आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी रस्ता त्या डीपी रोड वरती ही इमारत उभी केलेली आहे. कारण की आपण बघतो संपूर्ण महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती हा पूर्ण रस्ता जो आहे तो ओपन दाखवला जात आहे पण अद्यापही त्या ठिकाणी इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे आणि कशा पद्धतीने जो आर्किटेक्ट आहे त्यांनी यामध्ये आपण म्हणत संपूर्ण गुन्हा केलेला आहे त्याच्याबाबत खुलासा या ठिकाणी मिहिर कोटेचा करणार आहे. मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा. काही वेळापूर्वी मिहिर कोटेचा यांनी माध्यमांसमोर नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात. आणि म्हणून मी आमचे सिनियर पीआयना सांगितलं की रोड चोरीला गेलेला आहे, चोर कोण आहे, चोरीला गेलेली मालमत्ता कुठे आहे याचीही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही चौकशी करा, गुन्हा दाखल करा आणि हे रोड जो डीपी रोड आहे तो जनतेची मालमत्ता आहे, ते महानगरपालिकेला सुपूर्द करून तुम्ही द्या जेणेकरून महानगरपालिका हे लोकांची सेवेसाठी उपलब्ध करून देणार. आता दुसरी बाब बघा कशी आहे. एखादा कॉम्प्लेक्सला ओसी आल्यानंतर हे डीपी रोड ज्युरिस्डिक्शन याचा येतो टी वॉर्डचा. आता आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्या वॉर्ड ऑफिसरला त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आलेला डीपी रोड हे अस्तित्वात आहे की नाही, चोरीला गेला की नाही याची काळजी नाही आहे किंवा त्यांना लक्षात नाही आहे. आणि म्हणून मी त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की तुमचा ज्युरिस्डिक्शनमधला रोड हे चोरीला गेलेला आहे, जागे व्हा आणि तो रोड मिळवा आणि जनतेची सेवेसाठी त्याचा लोकार्पण करा. हो, आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिनियर पीआय यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा डीपी रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा. आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे. तर हे मुलुंड पश्चिममध्ये ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर तिकडे हा डीपी रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा डीपी रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे.
तरी दृश्य सध्या आपण पाहतोय भाजप आमदार मिहिर कोटेचा हे घटनास्थळी पोहोचलेले आहे। तर ही डीपी शीट हातात घेत या सगळ्या परिसराची पाहणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून केली जाते। तर या सगळ्या घटनास्थळी ओबेरॉय बिल्डर्सची भली मोठी इमारत उभी राहिलेली आहे आणि याच इमारतीचा भाग हा रस्ता या इमारतीचा भाग करून घेण्यात आल्याचा आरोपही मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। तर विकासक असलेल्या ओबेरॉय बिल्डरनं डीपी रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। त्याचबरोबर ओबेरॉय यांची ही भली मोठी इमारत या सगळ्या रस्त्याच्या जागेवरती उभी राहिली, मात्र या सगळ्याकडे वॉर्ड ऑफिसर असेल त्याचबरोबर ओबेरॉय बिल्डरच्या आर्किटेक्चरनं कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं याचेही पुरावे यावेळी मिहिर कोटेचा यांनी माध्यमांसमोर मांडलेले आहेत। तर सध्या ही दृश्य आपण पाहतोय, मिहिर कोटेचा हे या सगळ्या घटनास्थळावरची पाहणी करतायत। त्यांच्यासोबत नगरसेविका दीपिका घाग, नील सोमय्या हे देखील उपस्थित आहेत। तर या सगळ्या परिसरामध्ये हा रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांच्याकडून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ओबेरॉय बिल्डर्सची भली मोठी इमारत उभी करण्यात आली आणि या इमारतीच्या प्रकल्पामध्ये हा रस्त्याचाही समावेश करण्यात आला आणि तोच आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। हा रस्ता परत मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मिहिर कोटेचा यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। तर डीपी शीटमध्ये जोड रस्ता शोधताना हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जो नकाशा आहे त्या नकाशावरती हा रस्ता दिसून येतोय, मात्र प्रत्यक्षात हा रस्ता चोरीला गेलेल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीतच या सगळ्या प्रकरणी पुढील कारवाई कशा पद्धतीने केली जाते, ओबेरॉय बिल्डर्सचं या सगळ्यावरती नेमकं काय स्पष्टीकरण येतं, त्याचबरोबर ओबेरॉय बिल्डर्सच्या आर्किटेक्चरवरती पुढील कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। इकडनं 27 फूट पर्यंत असा सरळ रस्ता असला पाहिजे। 27 फूट कोणा बोलतो मागे तर मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। विकासक ओबेरॉय बिल्डर्स यांच्यावरती मिहिर कोटेचा यांनी हा आरोप केलेला आहे। तर घटनास्थळाची पाहणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून केली जाते। 27 फूट हा रस्ता असायला हवा, मात्र प्रत्यक्षात तो नाहीये असाही आरोप यावेळी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। तर ओबेरॉय प्रकल्पासाठी हा रस्ता चोरल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणावरती ओबेरॉय बिल्डर्स कडून कशा पद्धतीने स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती त्यावेळी वॉर्ड ऑफिसर असेल यांना कळवण्यात आलं नव्हतं का, त्याचबरोबर ओबेरॉय बिल्डर्सच्या आर्किटेक्चरला ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती, हा प्रकल्प तयार होत होता, त्यावेळी हा रस्ता महापालिकेची मालमत्ता आहे हे माहिती नव्हतं का, असाही प्रश्न भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडून कशा पद्धतीने घेतली जाते आणि त्याचबरोबर पुढे ओबेरॉय बिल्डर्स वरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्यासोबत नगरसेवकही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडूनही या घटनास्थळाची पाहणी केली जाते। महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती कागदावरती डीपी रस्ता आहे, मात्र प्रत्यक्षात जो रस्ता गायब झालेला आहे, याच गायब झालेल्या चोरीला गेलेल्या रस्त्यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे आक्रमक झाले। त्यांच्याकडून पोलिसात या संदर्भातली तक्रार करण्यात आलेली आहे। मिहिर कोटेचा यांच्याकडून ओबेरॉय बिल्डर्स यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे, त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। तर ओबेरॉय यांच्या आर्किटेक्चरवरही मिहिर कोटेचा यांनी आरोप केलेले। तर 27 फूट रस्ता असायला हवा, मात्र प्रत्यक्षात तो नाहीये असाही आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। ओबेरॉयच्या साईटवरून भाजप आमदार मिहिर कोटेचा हे या सगळ्या परिस्थितीचा आढावा सध्या घेत आहे। आता यापुढे मिहिर कोटेचा या सगळ्या प्रकरणाची कशा पद्धतीनं पुढे ही कारवाई केली जाते आणि या कारवाईचा पाठपुरावा मिहिर कोटेचा यांच्याकडून कशा पद्धतीने केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।
तर जनतेची मालमत्ता आहे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरू शकतो अशी मागणी घेऊन स्थानिक नगरसेवक हे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडे गेले। त्यानंतर मिहिर कोटेचा यांच्याकडून महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती या रस्त्याची पाहणी करण्यात आली। त्यानंतर ते स्वतः प्रत्यक्षात या घटनास्थळावर आले, मात्र त्यावेळी हा रस्ताच नाहीये असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून त्यांनी या सगळ्या प्रकल्पासंदर्भातला आढावा घेतला आणि त्यानंतर आज त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे। आम्ही डीपी शीट उघडून बसलो। हे असते डीपी शीट। आता या डीपी शीटमध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईन वरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोडपर्यंत मोठा रस्ता जातो। म्हणजे हे चांगलं आहे, ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे। मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना। तर मी बोललो हे डीपी रोड गेला कुठे? तर डीपी रोड चोरीला गेलेला आहे। ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो डीपी रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे। म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून डीपी रिमार्क आणि डीपी प्लॅन काढले। तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेसनंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS असा केलेला आहे की डीपी रोड हा चोरीला गेलेला आहे। हा डीपी रोड कशा प्रकारे चोरीला गेलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण मिहिर कोटेचा यांच्याकडूनच घेऊया। आपल्यासोबत मिहिर कोटेचा आहेत। सर, आपण या ठिकाणी पोलीस यांना भेटलेले आहेत मुलुंडचे आणि त्यांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे की डीपी रस्ता हा चोरीला गेला, तो कशा पद्धतीने चोरीला? हे बघा, आज मी तुम्हाला घटनास्थळी आणलेलं आहे। हा जो पॉइंट आहे तिकडे आपण उभे आहोत। हा रस्ता सरळ तानसा पाईपलाईन सायकल ट्रॅकपर्यंत जातो। आता ओरिएंटेशन केलं तर आपण जिकडे उभे आहोत आणि आपल्याला समोर जे दिसतंय तिकडे हा डीपी रोड असला पाहिजे होता, जे जवळपास 150 ते 200 मीटर अशा सरळ पुढे जाऊन सायकल ट्रॅकला तो भेटला असता आणि तो नवीन जोड रस्ता डीपी प्रमाणे सायकल ट्रॅकपासून इकडनं पाठीमागे माझं जाऊन ऑफ पार्क रोडला जाणारा जोड रस्ता होता। आता आपण त्या जाग्यावरती आहोत आणि आपल्याला कुठेही रोड दिसत नाही आहे। दिसतंय तर ओबेरॉय रिॲल्टी, एटर्निया, एनिग्मा यांचा कस्टमर एक्सपिरियन्स सर्व्हिस सेंटर व 60 मजल्याची इमारत दिसते। माझा साधा प्रश्न आहे की महानगरपालिकेची वेबसाईटवरती आजही दिसतोय की हा डीपी रोड आहे, तर हा डीपी रोड गेला कुठे? आणि मी बिंग घेऊन बघितला तरी डीपी रोड मला दिसत नाही आहे। तर निश्चितच हा डीपी रोड चोरीला गेलेला आहे आणि म्हणून मी आमचे स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व याच विभागाचे आधीचे नगरसेवक नील सुमे यांना घेऊन मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केलेली आहे लेखित की आपण गुन्हा नोंदवा, डीपी रोड चोरीला गेलेला आहे, सखोल चौकशी करा। आता मी घटनास्थळी पण तुम्हाला आणलेलं आहे आणि हे डीपी रोड पुन्हा जनतेला मिळवून द्या। हा गुन्हा कोणाच्या नावावरती आपण नोंदवला, यामध्ये कोण कोण दोषी आहेत? हे बघा, माझा लेखीमध्ये मी त्यांना सर्व बातमी दिलेली आहे आणि त्यांना चौकशी करून शोधायला सांगितलं आहे की गुन्हा कोणाच्या नावावरती नोंदण्यात आलं तर तो विकासक आणि कोणता तरी इसम आहे ते तुम्ही शोधावा। पण आज ज्यावेळी डोळ्यासमोर दिसतंय तर निश्चितच असा भास होतोय की ओबेरॉय रिॲलिटी व त्यांचे वास्तुविशारद आर्किटेक्ट हे निश्चितच जबाबदार आहे। कारण 2024मध्ये OC आलेली आहे, DCPR 2034 हे त्याचा 3-4 वर्षा आधीच फायनल झालेलं आहे आणि आज 6 ऑगस्टला पण महानगरपालिकाची ऑनलाईन जी वेबसाईट आहे ते दाखवते की हा डीपी रोड आहे। तर नेमका हे मुंबईमध्ये चाललंय काय?
महानगरपालिकाची वेबसाईट म्हणते DP रोड आहे, पण आपण इकडे आल्यावरती कुठेही रोड दिसत नाही आहे. बिंग घेऊन बघतोय तरीही 1 इंच रोड भेटत नाही आहे. तर 27 फुटाचा रोड गेला कुठे? आपण या ठिकाणी बोलतायत की महानगरपालिकेची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये DP रोड हा दाखवला जात आहे, पण या ठिकाणी आपण समोर नजारा बघितला तर संपूर्ण या ठिकाणी ओबेरॉयचे टॉवरच उभे आहेत. या ठिकाणी कुठेही रस्ता या ठिकाणी हा दिसत नाही आहे. पण यामध्ये अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी पण दोषी आहेत आणि ओबेरॉय पण दोषी आहे. निश्चितच ओबेरॉय रियालिटीचे वास्तुविशारद, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण जे कोणी ऑन रेकॉर्ड त्यांचे आर्किटेक्ट आहे आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी ज्यांनी ही OC दिली आहे, OC देताना त्यांनी DP रिमार्क, DP प्लॅन बघितल्याशिवाय OC दिलीच कशी काय? OC दिली तशी का, हा जो मोठा प्रश्न आहे. कारण की ही मोठी इमारत बांधायला काही दिवस नाही लागले असतील, हे वर्ष लागले असेल. 5 वर्ष किमान लागतात. तेव्हा पण काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली नाही, कारण की या ठिकाणी रस्ता चोरीला गेलेला. हो, माझा सोपा प्रश्न तेच आहे. मी तर एक साधारण नागरिक आहे, लोकांच्या आशीर्वादाने आमदार झालो आहे. मी काय या विषयाचा तज्ज्ञ नाही आहे. मला फक्त एक साधारण माणूस म्हणून एवढं कळतो की काल ज्यावेळी मी पैसे भरले महानगरपालिकेच्या वेबसाईटला, तर मला हा रोड दिसतोय आणि आज वास्तव्यात आपण पाहिलं तर रोड नाही आहे, रोड चोरीला गेलेलं आहे. तर ही चोरी कशी झाली, OC कशी आली, कोणी दिली, याची चौकशी मुलुंड पोलीस स्टेशन करणार. पण यामध्ये नियम वेगळे लागू केले जातात, दुसऱ्यांना वेगळे, मोठ्यांना वेगळे, छोट्यांना वेगळे, असं वाटतंय. असं वाटतंय नाही, अशी खात्री आहे की मुंबई शहरात ओबेरॉय सारखे मोठे विकासक असतात तर त्यांच्यासाठी वेगळे नियम, कानून, अटी तटी असतात. आणि एक साधारण मिड साईज विकासक असतो तर त्याच्यासाठी वेगळे नियम, कायदे, अटी तटी असतात. पण DCPR 2034 एकच आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या DCPR अनुसारच सर्व परवानग्या द्यायची असतात. पण आपण आज वास्तव्यात पाहतोय की कशा प्रकारे मोठ्या विकासकासाठी DCPRला पण आपण साईडला सोडतो. पण याबाबत आपण आता कोणाकडे तक्रार करणार आणि त्याचा पाठपुरावा आपण कसा करू? नाही, मी आपले मुंबईचे आमचे मुलुंडचे पोलीस निरीक्षक आहेत घाटेकरजी, यांना मी पत्र दिलं आहे. सखोड त्याच्यात बाबी दिली आहे, बातमी दिली आहे की कशा प्रकारे भूखंडचा क्रमांक काय आहे आणि त्यांची चौकशी सोपी करण्यासाठी 5 ऑगस्टच्या दिवशी पैसे भरून त्याचा चलान लावून DP रिमार्क आणि DP प्लॅन दिलेलं आहे. आता तेही आपल्यासोबत इकडे घटनास्थळी आलेले आहेत. त्यांच्याकडे DP रिमार्क पण आहे, DP प्लॅन पण आहे आणि ते पण स्वतःच्या डोळ्याने बघतात की महानगरपालिकाची वेबसाईट म्हणते हे DP रोड आहे, पण जाग्यावरती रोड नाही आहे. म्हणून एवढं तर निश्चित झालं की रोड चोरीला गेलेला आहे. आता ते त्यांच्या पद्धतीने, खूप हुशार अधिकारी आहेत, त्यांच्या पद्धतीने ते चौकशी करतील आणि मी त्याचा पाठपुरावा करणार. आणि ज्या दिवशी महानगरपालिकाने यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल तर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, DP विभागाचे अभियंते, बिल्डिंग प्रपोजल विभागाचे अभियंते, आमचे वॉर्ड ऑफिसर, या सर्वांना याची प्रत दिली आहे. स्पष्टीकरणची मी वाट पाहतो. ज्या दिवशी स्पष्टीकरण देणार ते स्पष्टीकरण कशा प्रकारे लोकांचा दिशाभूल करणार आहे ते तुमच्यासमोर मुद्देसह मी मांडणार. शेवटचं की 2024ला या प्रकल्पाची OC आली. OC आल्यानंतर हा पूर्ण ज्युरिस्डिक्शन वॉर्डचा होतो, अर्थात आमचा T वॉर्डचा. तर कुठे नाही तर कुठे आमचे T वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनाही कळत नाही आहे की माझा वॉर्डमध्ये हा DP रोड आहे, पण तो आहे कुठे, तर कुठे नाही तर कुठे त्यांचीही जबाबदारी आहे. यासाठी आपण जे आर्किटेक्ट आहे ओबेरॉयचे आणि अधिकारी जे T वॉर्डचे आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार. कारण की मुलुंडमध्ये नागरिकांवरची गैरसोय झाली आहे, कारण की मुलुंड हा ट्रॅफिकचा रस्ता आता या ठिकाणी ओळखला. नाही, हे बघा, निश्चितच चौकशी झाल्यावरती
आपल्याला समोर येणार की याचा खरं कोणी मस्ती केली आहे, कोणी नियमावलीमध्ये अटीतटींमध्ये फेरफार केलेली आहे. जिथपर्यंत ते मुलुंड पोलीस स्टेशनला महानगरपालिकेकडनं लेखी जबाब येत नाही किंवा स्टेटमेंट येत नाही, त्यानंतरच मी सांगू शकणार त्यांचा जबाबाचा आणि स्पष्टीकरणाच्या आधारावरती की नेमकं ही मस्ती कोणी केली आहे. पण निश्चितच याचा सर्वात मोठा लाभदायी ओबेरॉय रिॲलिटी आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत आर्किटेक्टची पण तेवढीच मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून एका अर्थाने आर्किटेक्टवरती पण चौकशी बसली पाहिजे आणि त्याच्यात काही सापडलं तर आर्किटेक्टचा लायसन्स सस्पेंड केलं पाहिजे. निश्चितच त्यासाठीच आलो आहे, जागावरती घेऊन आलो आहे की मुलुंडकरांचा रस्ता, अरे मुलुंडकर सोडा, या इमारतीमध्ये राहणारे जे 1000पेक्षा जास्त फ्लॅटधारक आहे, ज्यांनी 4-4, 5-5 कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आहे, ते माझ्याकडे आमची नगरसेविका दीपिका घागकडे आले होते की इकडनं आम्हाला U-टर्न मिळवून द्या, कारण आम्हाला एवढे 1000 फ्लॅट आहे, 5 कोटीचा फ्लॅट आहे, किमान 2500 गाड्या आहेत, तर आम्हाला गाड्या वळवण्यासाठी U-टर्नच नाही आहे. आज तुम्ही बघा, हे जर DP रोड ओबेरॉयनी केलं असतं, U-टर्न तर आम्ही या फ्लॅटधारकांसाठी करून दिलं, पण जर यांनी रोड चोरी केली नसती आणि DP रोड केला असता तर इकडे साधारणपणे 3000 गाडीची जे ये-जा आहे ते एकदम सुरळीतपणे झाली असती. 4-4 कोटी 5-5 कोटी रुपये देऊन ज्यांनी हे फ्लॅट विकत घेतले त्यांनाही ट्रॅफिकची कोंडीचा सामना करावा लागला नसता. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी बघू शकता की मिरकोटेच्यानी जो DP रस्ता चोरीला गेलेला आहे त्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो रस्ता मिळवण्यासाठी जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी काही म्हणजे सांगणार नाही. पण जेव्हा स्पष्टीकरण आणि त्यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी मिरकोटेशनने केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी विकासकावर आता कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. DP रोड चोरल्याचा आरोप विकासक ओबेरॉय याच्यावर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी लगावलेला आहे.